Good morning, student. Standard 12, subject physics. Topic number 3, kinetic theory of gases and radiation. In the previous video, we have to see coefficient of emission, which is denoted by the letter E, which is equal to R upon RB. Means here coefficient of emission, it is the ratio of emissive power R of the surface to the emissive power of a perfectly black body. Here for a perfectly black body E is equal to 1 होता आणि whereas for a perfect reflector E which is equal to काय होता त्या ठिकाणी 0 होता. Then we have to see Kirchhoff's law of heat radiation and काय घेतलं होतं त्या ठिकाणी its theoretical proof, in which we have to see that coefficient of absorption which is equal to coefficient of emission. Means काय सांगितलं होतं त्या ठिकाणी for a body emitting and absorbing thermal radiation in thermal equilibrium the emissivity is equal to its काय सांगितलं होतं त्या ठिकाणी absorptivity. Means काय सांगितलं होतं coefficient of absorption which is equal to coefficient of emission. Then we have to see spectral distribution of black body radiation, in which we have to see the graph wavelength against radiant power, in which we have to taken some conclusions or some experimental observation, in which we have to see that at a given temperature सांगितलं होतं the radiant power emitted initially increases with increase in wavelength and reaches its maximum value and then सांगितलं होतं त्या ठिकाणी decreases, and the wavelength corresponding to the radiation of maximum intensity which is denoted by the letter आपण काय घेतलं होतं त्या ठिकाणी लॅम्बडा मॅक्झिमम घेतला होता. मीन्स लॅम्बडा मॅक्झिमम इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द टेम्परेचर ऑफ द काय होतं त्या ठिकाणी रेडिएटिंग बॉडीची होती. देन आपण सांगितलं होतं पीक ऑफ द कर्व शिफ्ट जे होता टुवर्ड्स काय होता त्या ठिकाणी लेफ्ट म्हणजे शॉर्टर वेवलेंथ, दॅट इज काय सांगितलं होतं द व्हॅल्यू ऑफ धिस लॅम्बडा मॅक्झिमम डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी टेम्परेचर. Then we have to see that at a temperature जर घेतलं 300 केल्विनला तर मोस्ट इंटेन्स ऑफ दीज वेव्स हॅज अ वेवलेंथ ऑफ अबाउट किती होती त्या ठिकाणी 5 × 10⁻⁶ मीटर. टुडे वी हॅव टू सी न्यू पॉईंट दॅट इज विंड डिस्प्लेसमेंट लॉ. दिस विंड डिस्प्लेसमेंट लॉ विच इज बेस्ड ऑन द स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशनची जे कन्क्लुजन आपण काढलेलं होतं की ॲट अ गिवन टेम्परेचर द रेडियंट पॉवर इमिटेड इनिशियली इन्क्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ वेवलेंथ reaches its maximum value and then decreases, and the wavelength corresponding to the radiation of maximum intensity which is denoted by the letter lambda maximum घेतला होता तोच आपण या ठिकाणी पॉईंट्स घेणार आहे विन्स डिस्प्लेसमेंट लॉमध्ये. म्हणजे इथं विन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय सांगितलं आहे, इट इज ऑब्झर्व्ड दॅट द वेवलेंथ फॉर विच इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी इज काय सांगितलं त्या ठिकाणी मॅक्झिमम सांगितलं. इमिसिव्ह पॉवर आपण बघितली होती कोइफिशियंट ऑफ एमिशनच्या ह्याच्या ठिकाणी किंवा इमिसिव्ह पॉवर ज्याला आपण रॅडियंट पॉवर असं म्हटलं होतं. इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय घेतलं होतं आर विच इज इक्वल टू क्यू अपॉन काय घेतलं होतं त्या ठिकाणी 80. म्हणजे काय सांगितलं होतं त्या ठिकाणी अमाऊंट ऑफ हीट किंवा क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट काय सांगितलं होतं त्या ठिकाणी टाईम सांगितलं होतं, त्याला आपण इमिसिव्ह पॉवर किंवा ज्याला आपण रॅडियंट पॉवर असं म्हटलेलं होतं. मग इथं काय सांगितलं द वेवलेंथ फॉर विच इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी इज काय सांगितलं त्या ठिकाणी मॅक्झिमम सांगितल्या इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी ब्लॅक बॉडी. दिस इज काय सांगितलं त्या ठिकाणी विन्स डिस्प्लेसमेंट लॉ असं सांगितलेलं आहे. आणि मग विन्स डिस्प्लेसमेंट लॉचं स्टेटमेंट आम्हाला इथं दिलेलं आहे. काय दिलेलं आहे लॅम्बडा मॅक्झिमम विच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय सांगितलं त्या ठिकाणी 1/T सांगितले. म्हणजे लॅम्बडा मॅक्झिमम म्हणजे काय सांगितलं होतं की एक टेम्परेचर आपण जर बघितलं एक पर्टिक्युलर फिक्स टेम्परेचरला लॅम्बडाची व्हॅल्यू काय होत होती सुरुवातीला हळूहळू इन्क्रीज होत होती आणि एका पॉईंटला गेल्यानंतर म्हणजे जेव्हा व्हॅल्यू काय झाली त्या ठिकाणी मॅक्झिमम होणार आहे रॅडियंट पॉवर जास्त होणार आहे त्या पर्टिक्युलर वेवलेंथला आम्ही लॅम्बडा मॅक्झिमम असं म्हटलं होतं. आणि म्हणून आम्ही काय सांगितलं लॅम्बडा मॅक्झिमम हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द कुणाला त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द परफेक्टली ब्लॅक बॉडी. आणि म्हणून
इथं प्रोपोर्शनल साईन काढला आहे आणि काय घेतलं आहे त्या ठिकाणी समथिंग कॉन्स्टंट घेतला आहे. त्या कॉन्स्टंटला नाव काय दिले त्या ठिकाणी बी दिले. म्हणून फॉर्म्युला काय आला आहे लॅम्बडा मॅक्झिमम जो आहे तो लॅम्बडा मॅक्झिमम विच इज इक्वल टू काय मिळाला त्या ठिकाणी बी अपॉन काय मिळाला त्या ठिकाणी टी मिळालं. म्हणजे बी इज द काय सांगितलं मीन्स कॉन्स्टंट त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग त्यांनी कुणाची व्हॅल्यू काढली ह्या बीची व्हॅल्यू काढलेली आहे. बीची व्हॅल्यू काय करणार लॅम्बडा मॅक्झिमम इंटू काय घेणार आहे टी. म्हणून आम्हाला बीची व्हॅल्यू जी मिळाली ती काय मिळाली लॅम्बडा मॅक्झिमम इंटू टी विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी बी. वेअर बी इज कॉल्ड एज काय म्हटले त्या ठिकाणी मीन्स कॉन्स्टंट अँड इट्स व्हॅल्यू इज सांगितले. किती व्हॅल्यू मिळाल्या 2.897 इंटू 10⁻³ मीटर केल्विन असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता पुढं जे सांगितलेलं आहे लॅम्बडा मॅक्झिमम इंडिकेट्स द वेवलेंथ ॲट विच द ब्लॅक बॉडी डॉमिनेटली काय सांगितले त्या ठिकाणी रेडिएट सांगितले. म्हणजे अल्फा मॅक्झिमम जी व्हॅल्यू आहे ती इंडिकेट काय करते त्या ठिकाणी तर वेवलेंथ जी आहे म्हणजे लॅम्बडा हा काय सांगतो आपण वेवलेंथसाठी वापरतो. लॅम्बडा मॅक्झिमम इंडिकेट्स द वेवलेंथ ॲट विच द ब्लॅक बॉडी डॉमिनेंटली काय व्हायला आहे त्या ठिकाणी रेडिएट व्हायला आहे. डज इट करस्पॉन्डन्स टू द डॉमिनेंट कलर ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी रेडिएटिंग बॉडी अँड इज अ फंक्शन ऑफ इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर. म्हणजे हे करस्पॉन्डन्स कुणासाठी आहे त्या ठिकाणी डॉमिनंट कलर्स ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी रेडिएटिंग बॉडी आणि ते फंक्शन कोणाचं आहे इट इज अ फंक्शन ऑफ इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर. मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इथं म्हणतात त्यांनी यू माईट हॅव हर्ड ऑफ व्हाईट डॉर्फ. म्हणजे व्हाईट डॉर्फ असेल किंवा रेड जायंट्स आपण म्हणतो की अवकाशामध्ये आपल्याला हे दिसतात व्हाईट डॉर्फ असेल किंवा रेड जायंट्स असतील. आता व्हाईट डॉर्फ्स केव्हा फॉर्म्स होतात तर व्हाईट डॉर्फ्स आर काय सांगितले त्या ठिकाणी हॉट स्टार्स म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांना काय म्हणतो आपण त्या ठिकाणी हॉट स्टार्स आहेत. त्यावेळेचं जे सरफेस टेम्परेचर असते ती किती आहे त्या ठिकाणी 10,000 केल्विन एवढं आहे. म्हणजे जेव्हा 10,000 केल्विन टेम्परेचर होईल त्यावेळेला आपण जर बघितलं विथ सरफेस घेतलं त्या ठिकाणी विथ सरफेस टेम्परेचर तिथं व्हाईट डॉर्फ्स जे आहेत ते त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत की व्हाईट डॉर्फ्स आर काय होणार आहे त्या ठिकाणी हॉट स्टार्स विथ सरफेस टेम्परेचर काय सांगितलं त्या ठिकाणी अप्रॉक्सिमेटली तिथं टेम्परेचर किती असते 10,000 केल्विन असते. पहिलं रेड जायंट्स आपण म्हणतो हे काय म्हणतो त्या ठिकाणी कूलर म्हणतो त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग टू द सरफेस टेम्परेचर अप्रॉक्सिमेटली काय सांगितलं त्या ठिकाणी 3,000 केल्विन असं सांगितलेलं आहे. म्हणजे जेव्हा टेम्परेचर ज्यावेळेला 3,000 केल्विन असेल त्यावेळेला रेड जायंट्स जे आहेत ते काय सांगितले आपण त्या ठिकाणी कूलर करस्पॉन्डिंग घेतले. म्हणजे टेम्परेचर डिफरन्स भेटला 10,000 म्हणजे काय म्हणणार त्या ठिकाणी टेम्परेचर हाय झाले म्हणून तिथं व्हाईट डॉर्फ्सला आपण काय म्हटलं व्हाईट डॉर्फ्स आर हॉट स्टार म्हटलेलं आहे. आणि आपण ज्यावेळेला टेम्परेचर अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 3,000 केल्विन त्यावेळी घेतो त्यावेळेला तिथं रेड जायंट्स असतात आणि आर काय म्हणतो त्या ठिकाणी कूलर त्या ठिकाणी घेतलेला आहे. धिस लॉ इज युजफुल टू काय सांगितलं त्या ठिकाणी डिटरमाइन टेम्परेचर ऑफ डिस्टन्स स्टार्स सन मून आणि एक्सेट्रा. हा जो लॉ आहे हा युजफुल कोणासाठी ठरणार आहे तर आपल्याला डिस्टन्स स्टार्स म्हणजे आपल्यापासून लांब अंतरावर असणारे स्टार्स असतील सन्स असतील किंवा मून असेल यांचं टेम्परेचर आम्हाला जर डिटरमाइन करायचं असेल तर वी हॅव टू यूज काय करणार आहे त्या ठिकाणी विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. म्हणजे विन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय सांगितला त्या ठिकाणी लॅम्बडा मॅक्झिमम जो आहे तो लॅम्बडा मॅक्झिमम काय सांगितलं त्या ठिकाणी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट टेम्परेचर सांगितलेला आहे. आणि मग टेम्परेचर ज्या पद्धतीनं असेल म्हणजे टेम्परेचर प्रत्येक ठिकाणी काय असणार आहे डिफरंट असणार आहे त्यानुसार तिथं आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी त्याची जी व्हॅल्यू आहे म्हणजे लॅम्बडा मॅक्झिममची व्हॅल्यू आहे ती काढण्यासाठी आपल्याला हा लॉ काय करणार त्या ठिकाणी युजफुल ठरणार आहे. देन वी हॅव टू सी नेक्स्ट पॉईंट दॅट इज स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी रेडिएशन. आता स्टीफन्स बोल्ट्झमन लॉज ऑफ रेडिएशनमध्ये काय सांगितले तर याच्यामध्ये सांगितलेलं होतं आपण जे सांगितलेलं आहे की रेडिएटेड पॉवर आपण सांगत होतो किंवा ज्याला आपण इमिसिव्ह पॉवर म्हणत होतो. इमिसिव्ह पॉवर जी आहे विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय सांगतो त्या ठिकाणी 4th पॉवर ऑफ इट्स त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट टेम्परेचर सांग. आता आपण मगाशी हा इमिसिव्ह पॉवरची व्हॅल्यू बघितली होती काय बघितली होती त्या ठिकाणी क्यू आपण काय घेतलं होतं त्या ठिकाणी 80 घेतलं होतं विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय घेतलं होतं त्या ठिकाणी 10⁻⁴. क्यू म्हणजे काय सांगतो आपण अमाऊंट ऑफ किंवा रॅडियंट हीट इन्सिडंट ऑन इट पर युनिट एरिया पर युनिट टाईम त्याला आपण इमिसिव्ह पॉवर असं त्या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजे इमिसिव्ह पॉवर आमची आहे त्याच्यामधलं आणि आपलं असणारं ॲब्सोल्यूट टेम्परेचर या दोघांच्यामध्ये असणारं जे रेडिएशन आहे ते आम्हाला कोणी सांगितलं त्या ठिकाणी स्टीफन्स बोल्ट्झमननी सांगितलेलं आहे. आणि मग आपण इथं स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन बघणार. वी शॅल नाऊ डिस्कस द टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ थर्मल रेडिएशन इमिटेड पर युनिट टाईम बाय अ ब्लॅक बॉडी.
इन काय सांगितलं त्या ठिकाणी 1879 जोसेफ स्टीफन प्रपोज्ड अन एम्पिरिकल रिलेशन बिटवीन द कुणामधलं सांगितले त्या ठिकाणी रिलेशन बिटवीन द रेट ॲट विच काय सांगितलं त्या ठिकाणी हीट इज रेडिएट सांगितले, म्हणजे रॅडियंट पॉवर काय सांगितलं त्या ठिकाणी आर फ्रॉम काय सांगितलं त्या ठिकाणी युनिट एरिया ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी अँड इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर कॅपिटल टी बेस्ड ऑन द एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन. म्हणजे स्टीफन जोसेफ या सायंटिस्टनी 1879मध्ये रेट ॲट विच हीट इज रेडिएटेड म्हणजे रॅडियंट पॉवर जी घेतलेलं आहे फ्रॉम युनिट एरिया ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी आणि त्याचं असणारं टेम्परेचर या दोघांच्यामध्ये असणारं रिलेशन जे आहे ते आपल्याला सांगितलं. आणि हे कशावरून सांगितलं तर एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशनवरून त्यांनी त्या दोघांच्यामध्ये असलेलं रिलेशन आम्हाला सांगितलेलं आहे. 5 years लॅटर बोल्झमन डिराइव्ड द रिलेशन युझिंग काय सांगितलं त्या ठिकाणी थर्मोडायनेमिक, म्हणजे 5 years लॅटर बोल्झमननं काय केलं त्या ठिकाणी थर्मोडायनेमिक्सचा आधार घेऊन त्या दोघांच्यामध्ये असणारं रिलेशन त्या ठिकाणी काढलेलं आहे. हिन्स धिस लॉ इज नोन ॲज काय म्हटलं आपण त्या ठिकाणी स्टीफन्स बोल्झमन लॉ असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता स्टीफन्स बोल्झमन लॉ काय सांगितला तर इथं स्टेटमेंट आहे द रेट ऑफ इमिशन ऑफ रॅडियंट एनर्जी पर युनिट एरिया और द काय सांगितले पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 4th पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे रेट ऑफ इमिशन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी रॅडियंट एनर्जी पर युनिट एरिया घेतलेला आहे किंवा काय सांगितलं आहे पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया ऑफ अ परफेक्टली काय सांगितलं त्या ठिकाणी ब्लॅक बॉडी. म्हणजे आपण काय सांगितलं परफेक्टली ब्लॅक बॉडी घेऊ शकता तुम्ही किंवा आम्ही काय सांगितलं ऑर्डिनरी बॉडी म्हणजे जी बॉडी त्या ठिकाणी काय आहे ब्लॅक बॉडी नाही. या दोघांच्यासाठी रिलेशन सांगताना सांगितले द रेट ऑफ इमिशन ऑफ रॅडियंट एनर्जी पर युनिट एरिया और द पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 4th पॉवर ऑफ इट्स काय सांगितले त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट टेम्परेचर सांगितले. मग आपण या ठिकाणी फॉर्म्युला घेतलेला आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये काय दिसतंय आर जो घेतलेला आहे इमिसिव्ह पॉवर जी विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय सांगितलं 4th पॉवर ऑफ इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणून यांच्यामध्ये असणारा हा समथिंग प्रोपोर्शनल साईन काढला आणि समथिंग कॉन्स्टंट घेतला याला आपण सिग्मा असं म्हणतो. फेअर सिग्मा इज काय सांगितलं त्या ठिकाणी स्टीफन्स कॉन्स्टंट म्हणतो आणि त्याची जी व्हॅल्यू आहे विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी 5.67 इंटू 10⁻⁸ घेतलेलं आहे. जूल त्याचं युनिट जे आहे ते जूल मीटर⁻⁻² सेकंद आणि केल्विन रेस टू काय म्हटले त्या ठिकाणी -4 घेतले. और काय सांगितले त्या ठिकाणी वॅट मीटर⁻⁻² केल्विन ⁻⁴ आणि त्याचे डायमेन्शन्स आहेत ते काय मिळाले L0 M1 T⁻³ आणि K काय मिळालं त्या ठिकाणी -4. म्हणजे हा जो फॉर्म्युला आम्हाला मिळालेला आहे ह्या फॉर्म्युल्यावरून आम्ही सिग्माची व्हॅल्यू काढू शकतो. सिग्मा विच इज इक्वल टू काय सांगितलं आपण त्या ठिकाणी R अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी T मिळालं. आता R अपॉन T म्हणजे आरची व्हॅल्यू जर आम्हाला ठेवायची असेल तर आरची व्हॅल्यू आम्ही काय ठेवणार आहे त्या ठिकाणी Q अपॉन काय म्हणतो त्या ठिकाणी A इंटू स्मॉल टी बरोबर आहे आणि इंटू काय झालं त्या ठिकाणी कॅपिटल T विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी सिग्मा मिळालं. क्यू बेदी काय म्हणतो आपण अमाऊंट ऑफ रॅडियंट एनर्जी म्हणतो इमिटेड पर युनिट टाईम म्हणतो पर युनिट एरिया म्हणतो आणि हे टी बी काय घेतलं त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट टेम्परेचर घेतलं आणि याच्यावरून मग आम्ही काय काढलं आहे त्याचं SI युनिट त्या ठिकाणी काढलेलं आहे. म्हणजे SI युनिट क्यू म्हणजे अमाऊंट ऑफ हीट आपण एनर्जी जे म्हणतो ती जूलमध्ये मेजर करतो अपॉन एरिया म्हणजे मीटरमध्ये मेजर करतो टाईम जे आहे ते सेकंदमध्ये मेजर करतो आणि जो आपण घेतलेलं टेम्परेचर आहे म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर ते आम्ही केल्विनमध्ये मेजर करतो. म्हणजे इथं R अपॉन T⁴ विच इज इक्वल टू काय आलं होतं सिग्मा आणि म्हणून Q अपॉन AT T⁻² काय आलं त्या ठिकाणी 4 आलं. म्हणजे इथं आपल्याला जो मिळालेला आहे जूल मिळालं एरिया मीटर² घेतला सेकंद ⁻⁻1 केल्विन ⁻⁴ आम्हाला मिळालेला आहे. आणि मग त्याच्यानुसार आपण काय करायचं आहे डायमेन्शनसुद्धा त्या पद्धतीने काढायचे. डायमेन्शन काढताना पहिल्यांदा एनर्जीचे डायमेन्शन्स लिहून घ्या त्यानंतर एरियाची घ्या त्यानंतर टाईमची घ्या आणि टेम्परेचरसाठी आपण हा केल्विन घेतलेलाच आहे. मग त्याचे डायमेन्शन्स काय मिळाले L0 M1 T⁻³ आणि K काय मिळालं त्या ठिकाणी -4 मिळालेलं आहे. पुढे सांगितले दस द पॉवर रेडिएटेड बाय अ परफेक्ट ब्लॅक बॉडी डिपेंड्स ओनली ऑन इट्स टेम्परेचर अँड नॉट ऑन एनी अदर कॅरेक्टरिस्टिक्स सच ॲज काय सांगितले त्या ठिकाणी कलर असेल मटेरियल्स असतील नेचर ऑफ द सरफेस काय सांगितले त्या ठिकाणी एक्सेट्रा. म्हणजे पॉवर रेडिएटेड बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी ही फक्त डिपेंड्स कशावर आहे ओनली ऑन इट्स काय सांगितले त्या ठिकाणी टेम्परेचर म्हणजे फक्त टेम्परेचरवरती डिपेंड असणार आहे.
बाकीच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक आहेत, त्याचा कलर असेल, त्याच्यासाठी वापरलेलं मटेरियल असेल, किंवा कोणत्या सरफेसचं नेचर कसं आहे, या गोष्टीवरती आपण अवलंबून असणार नाही. पुढं आपल्याला सांगितलेलं आहे, आपण जो मगाशी पार्ट घेतला होता तो, इफ काय सांगितलं त्या ठिकाणी, क्यू इज द अमाऊंट ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी, रेडियंट एनर्जी इमिटेड इन टाईम टी बाय परफेक्ट ब्लॅक बॉडी ऑफ सरफेस एरिया किती सांगितलं त्या ठिकाणी ए, आणि टेम्परेचर काय सांगितलं त्या ठिकाणी कॅपिटल टी सांगितले. म्हणजे मग असं जो फॉर्म्युला आपण घेतला होता, आर इज काय सांगितलं होतं त्या ठिकाणी, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ह्या आरची व्हॅल्यू जी आहे ती इथे घेतलेली, क्यू आपण काय घेतलं त्या ठिकाणी 80 घेतलं, हा विच इज इक्वल टू प्रोपोर्शनल साईन काढला, हा सिग्मा आला, आणि टी रेस टू काय आलं त्या ठिकाणी 4 आलं. म्हणून आम्हाला फॉर्म्युला काय मिळाला, क्यू अपॉन 80 विच इज इक्वल टू सिग्मा इंटू टी रेस टू काय मिळाला त्या ठिकाणी 4 त्या ठिकाणी मिळालेला आहे. मग पुढे सांगितले, फॉर अ बॉडी विच इज नॉट अ ब्लॅक बॉडी द एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम इज स्टील प्रोपोर्शनल टू द काय सांगितले त्या ठिकाणी 4th पॉवर ऑफ टेम्परेचर, बट इज काय सांगितले त्या ठिकाणी लेस दॅन दॅट फॉर द ब्लॅक बॉडी फॉर अन ऑर्डिनरी बॉडी. आता फॉर अ बॉडी जर घेतलेलं आहे विच इज नॉट अ ब्लॅक बॉडी, म्हणजे ती आपण घेतलेली बॉडी ही ब्लॅक बॉडी असणार नाही. जर नसेल तर काय सांगितलं, एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया पर युनिट टाईम हा प्रोपोर्शनल कोणाला आहे, 4th पॉवर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर. म्हणजे मगाशी जे सांगितलेलं आर जो आहे तो प्रोपोर्शनल कोणाला आहे त्या ठिकाणी 4th पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर सांगितलं, बरोबर आहे. बट इट इज लेस दॅन दॅट फॉर द काय सांगितलं त्या ठिकाणी ब्लॅक बॉडी. म्हणून फॉर ऑर्डिनरी बॉडीसाठी जो फॉर्म्युला दिलेला आहे, तो ऑर्डिनरी बॉडीसाठीचा फॉर्म्युला काय सांगितलं आहे, तर इथं हा फॉर्म्युला आम्हाला दिलेला आहे. आर इज इक्वल टू काय दिला आहे त्या ठिकाणी ई दिला आहे, इंटू काय सांगितलं आहे त्या ठिकाणी सिग्मा टी रेस टू काय सांगितलं आहे त्या ठिकाणी 4 सांगितलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल आर इज इक्वल टू ई सिग्मा टी रेस टू 4 कसं आलं, कारण इथं आपण काय सांगितले, प्रोपोर्शनल टू द 4th पॉवर ऑफ इट्स टेम्परेचर. फॉर्म्युला काय होता, आर अपॉन काय होता त्या ठिकाणी आर बी विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी ई आलं. आणि मीन्स काय सांगितलं बघा इथं, हा पोर्शन आणि एकदा पार्ट बघा. फॉर अन ऑर्डिनरी बॉडी घेतली तर आर इज इक्वल टू काय मिळालं, ई सिग्मा टी रेस टू काय मिळाला त्या ठिकाणी 4 मिळाला. फिर ई हे काय घेतलं त्या ठिकाणी, इमिसिव्हिटी ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी सरफेस. मगाशी जे सांगितलं इमिसिव्हिटी ऑफ द सरफेस म्हणजे काय, ई इज इक्वल टू आर अपॉन काय म्हटलं होतं, आर बी. आर म्हणजे काय सांगितलं होतं, इमिसिव्ह पॉवर ऑफ द सरफेस टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी ब्लॅक बॉडी. हा जो आहे त्याला आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी, इमिसिव्हिटी ऑफ द परफेक्टली ब्लॅक बॉडी असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. म्हणजे इथं मगाशी जे मी रिलेशन सांगितलं होतं, आर इज इक्वल टू काय घेतलं होतं त्या ठिकाणी, आर अपॉन आर बी घेतला होता, त्यानुसार इथं फॉर्म्युला आर इज इक्वल टू आपण तो घेऊ शकतो त्या ठिकाणी. फेअर काय सांगितलं त्या ठिकाणी, इज द इमिसिव्हिटी ऑफ द सरफेस इफ द परफेक्ट ब्लॅक बॉडी हॅव्हिंग ऑब्सोल्यूट टेम्परेचर काय सांगितलं त्या ठिकाणी कॅपिटल टी इज केप्ट इन सराउंडिंग विच इज ॲट अ लोअर ॲब्सोल्यूट टेम्परेचर काय सांगितले त्या ठिकाणी T0. देन द काय सांगितलं त्या ठिकाणी, एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम विच इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळणार आहे मला त्या ठिकाणी, सिग्मा टी रेस टू काय मिळणार आहे त्या ठिकाणी 4 असं मिळणार. म्हणजे कुठलं घेतलं, परफेक्ट ब्लॅक बॉडी हॅव्हिंग द ॲब्सोल्यूट टेम्परेचर किती आलं, टी आलं, त्यावेळेला लोअर ॲब्सोल्यूट टेम्परेचर किती असणार आहे त्या ठिकाणी T0 असणार आहे. देन द एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम विच इज इक्वल टू काय मिळालं आम्हाला त्या ठिकाणी, सिग्मा टी रेस टू काय मिळालं त्या ठिकाणी 4 आम्हाला मिळालेलं आहे. देन वी हॅव टेकन एनर्जी ॲब्सॉर्ड फ्रॉम सराउंडिंग पर युनिट एरिया पर युनिट काय घेतलं त्या ठिकाणी टाईम. म्हणजे इथं एनर्जी ॲब्सॉर्ड फ्रॉम सराउंडिंग पर युनिट एरिया पर युनिट टाईम विच इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी, सिग्मा T0 रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी 4 घेतलं. देअरफॉर काय सांगितलं, नेट लॉस ऑफ एनर्जी बाय परफेक्ट ब्लॅक बॉडी पर युनिट एरिया पर युनिट काय सांगितलं त्या ठिकाणी टाईम, हा आपल्याला काय मिळाला त्या ठिकाणी, सिग्मा टी रेस टू 4 मायनस काय सांगितलं त्या ठिकाणी, सिग्मा T0 रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी 4 घेतले. आता तुम्ही म्हणणार एकदा सिग्मा टी रेस टू 4 घेतले आणि एकदा सिग्मा T0 4 का घेतलेला आहे, तर आपण मगाशी जे सांगितलं की टेम्परेचर जे आहेत, म्हणजे एक टेम्परेचर काय सांगितलं होतं, ॲब्सोल्यूट टेम्परेचर इज केप्ट इन सराउंडिंगचं जे आहे त्याला आपण काय म्हटलं होतं त्या ठिकाणी कॅपिटल टी असं घेतलं होतं. आणि ॲट अ लोअर ॲब्सोल्यूट टेम्परेचर घेतलेलं आहे, त्या लोअर ॲब्सोल्यूट टेम्परेचरला काय म्हटलं होतं त्या ठिकाणी T0 असं म्हटलं होतं. म्हणजे आम्ही काय सांगितलं, ॲब्सोल्यूट टेम्परेचर
perfect black body having absolute temperature capital T is kept in surrounding which is at a lower absolute temperature जे आहे त्याला आम्ही काय म्हटले त्या ठिकाणी T0 असं म्हटले. म्हणून एनर्जी इमिटेड जी आहे ती एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम ही किती मिळालं होतं आम्हाला त्या ठिकाणी सिग्मा T⁴ मिळालं होतं. आणि एनर्जी ॲब्सॉर्ब फ्रॉम सराउंडिंग पर युनिट एरिया पर युनिट टाईम विच इज इक्वल टू काय मिळालं होतं सिग्मा T⁻⁴ काय मिळालं होतं 4. मग यांच्यामधला सिग्मा हा काय झाला त्या ठिकाणी कॉमन टर्म झाली. इथं घेतली सिग्मा आणि इन ब्रॅकेटमध्ये काय घेतलं T⁴ मायनस काय घेतलं त्या ठिकाणी T⁻⁴ काय घेतलं त्या ठिकाणी 4 घेतलं. पुढं सांगितलं आहे फॉर ॲन ऑर्डिनरी बॉडी सांगितलं आहे. फॉर ॲन ऑर्डिनरी बॉडी नेट लॉस ऑफ एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट काय सांगितलं त्या ठिकाणी टाईम त्याची व्हॅल्यू काय मिळाली ई सिग्मा इन ब्रॅकेट T⁴ मायनस काय मिळाली त्या ठिकाणी T⁻⁴ काय मिळालं त्या ठिकाणी 4 मिळालं. म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय केलं आपण ऑर्डिनरी बॉडीसाठी मगाशी एक फॉर्म्युला घेतला होता तो काय घेतला होता आर विच इज इक्वल टू ई सिग्मा T⁻⁴ काय घेतलं होतं त्या ठिकाणी 4 घेतलं होतं. म्हणजे एकदा व्हॅल्यू काय मिळणार आम्हाला विच इज इक्वल टू ई घेतला सिग्मा घेतला T⁻⁴ काय घेतला 4 मिळाला आणि एकदा काय मिळाली व्हॅल्यू त्या ठिकाणी ई सिग्मा T⁻⁴ काय मिळाली त्या ठिकाणी 4 घेतली. आणि मग ह्यांच्यामधला नेट लॉस ऑफ एनर्जी जी काढली ती काय केली तर आपल्याला हे जे आपल्याला व्हॅल्यू आहे म्हणजे ई सिग्मा T⁻⁴ मधनं ई सिग्मा T⁻⁴ काय केलं मायनस केलं. त्या दोघांच्यामध्ये पण ई सिग्मा ही कशा आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून ते सेम टर्म आहे म्हणून ई सिग्मा एकत्र घेतला आणि T⁴ मधनं काय वजा केलं त्या ठिकाणी T⁻⁴ काय केला वजा केलेला आहे. ऑन द अदर हँड सांगितलेलं आहे इफ द बॉडी इज ॲट अ टेम्परेचर लोअर दॅन द काय सांगितलं त्या ठिकाणी सराउंडिंग. म्हणजे जर बॉडीचं टेम्परेचर कसं असेल त्या ठिकाणी लोअर असेल दॅन द सराउंडिंग म्हणजे सराउंडिंग टेम्परेचरपेक्षा त्या बॉडीचं टेम्परेचर कसं झालं त्या ठिकाणी लोअर झालं. दॅट इज काय सांगितलं T हे टेम्परेचर आपण घेतलेलं आहे आणि T⁻ हे टेम्परेचर सराउंडिंगचं घेतलेलं आहे. म्हणजे इथं T⁻चं सराउंडिंगपेक्षा ते टेम्परेचर कसं झालं आहे कमी झालेलं आहे म्हणजे सराउंडिंगचं टेम्परेचर कसं आहे त्या ठिकाणी जास्त आहे. देन काय सांगणार ई सिग्मा T⁻⁴ मायनस काय सांगणार त्या ठिकाणी T⁴ म्हणजे त्या ठिकाणचं टी टेम्परेचर मोठं आहे का त्या ठिकाणचं असणारं सराउंडिंगचं टेम्परेचर मोठं आहे हे बघायचं आहे. जर सराउंडिंगचं टेम्परेचर मोठं असेल तर आम्ही व्हॅल्यू कशी करणार आहे ई सिग्मा इन ब्रॅकेट T⁻⁴ मायनस काय करणार आहे त्या ठिकाणी T⁻⁴ विल बी द नेट गेन इन थर्मल एनर्जी ऑफ द बॉडी पर युनिट एरिया पर युनिट काय सांगितलं त्या ठिकाणी टाईम. सिन्स द लॉस ऑर गेन ऑफ एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाईम इज प्रोपोर्शनल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी 4th पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर. म्हणजे काय सांगितलं इथं लॉस होऊन दे किंवा काय सांगितलं त्या ठिकाणी गेन होऊन दे एनर्जीचा त्या ठिकाणी लॉस ऑर गेन ऑफ एनर्जी पर युनिट एरिया असेल पर युनिट टाईम हा प्रोपोर्शनल कुणाला असणार आहे 4th पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचरलाच असणार आहे. दिस लॉ इज व्हेरी सिग्निफिकंट इन डिसाइडिंग द काय सांगितलं त्या ठिकाणी थर्मल इक्विलिब्रियम ऑफ फिजिकल सिस्टीम इफ द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ बॉडी इज काय सांगितलं त्या ठिकाणी डबल्ड. म्हणजे जर ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ बॉडी काय झालं त्या ठिकाणी डबल झालं तर पॉवर रेडिएटेड विल इन्क्रीजेस बाय फॅक्टर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी 2 काय सांगितलं त्या ठिकाणी 4. म्हणजे काय झालं आपल्याला फॉर्म्युला जो मिळाला होता आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी T⁻⁴ काय सांगितलं त्या ठिकाणी 4 सांगितलं. जर आमचं टेम्परेचर काय झालं त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ बॉडी काय झालं त्या ठिकाणी डबल झालं. हे जर टेम्परेचर आमचं काय झालं डबल झालं तर पॉवर रेडिएटेड इन्क्रीजेस बाय फॅक्टर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी 2 काय सांगितलं त्या ठिकाणी 4 सांगितलं. म्हणजे 2⁴ म्हणजे किती आला आम्हाला त्या ठिकाणी 16 आलेला आहे. और काय सांगितलं इफ अ बॉडी रेडिएट्स विथ सेम रेट ॲट रूम टेम्परेचर म्हणजे रूम टेम्परेचर तिथं घेतलेलं आहे समजा तिथं रूम टेम्परेचरला केल्विनमध्ये आपल्याला टेम्परेचर काढायचं झालं तर ते किती मिळालं 300 केल्विन. द रेट विल बी काय सांगितलं त्या ठिकाणी डबल इवन इफ वी इन्क्रीजेस द टेम्परेचर ऑफ द बॉडी बाय काय सांगितलं त्या ठिकाणी 57 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे डिग्री सेंटीग्रेडचं कन्व्हर्जन आम्ही काय केलं आहे त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट टेम्परेचरमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून सांगितलं आहे इफ बॉडी रेडिएट्स विथ सम रेट ॲट रूम टेम्परेचर सांगितलं रूम टेम्परेचरला किती झालं 300 केल्विन झाला. म्हणजे 300 केल्विनमधनं जर 273 तुम्ही वजा केला तर तेवढं राहिलेली जी वजाबाकी येईल ते डिग्री सेंटीग्रेडमध्ये येणार.
म्हणजे त्या डिग्री सेंटीग्रेडमध्ये 273 मिळाल्यानंतर आम्हाला काय मिळणार आहे, त्या ठिकाणी 300 केल्विन मिळणार आहे. आणि मग तिथं रेट होईल काय सांगितलं त्या ठिकाणी डबल. इवन इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द बॉडी, किती सांगितलं त्या ठिकाणी, बाय 57 डिग्री सेंटीग्रेड. अशा इन दिस वे वी हॅव टू काय केलं त्या ठिकाणी, कंप्लीट द टॉपिक नंबर 3 दॅट इज द कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड काय केलं त्या ठिकाणी, रेडिएशन. या टॉपिकमधले असणारी एक्झाम्पल जे आहेत त्या एक्झाम्पलचा सराव तुम्ही काय करायचं आहे, वहीमध्ये हे एक्झाम्पल सोडवायचे आहेत. एक्झाम्पलचा सराव तुम्ही घरी करायचा आहे. थँक्यू.